याच्यात की हे वारंवार एमपीएससी कडून ही अशी गैरसोयीची सगळी पावलं जी उचलली जातात ती का जातात? त्वरित का नाही तुम्ही म्हणजे आंदोलनासाठी काय थांबता? मग त्याच्यात आम्ही पाठिंबा दिलाय, राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्यांनी दिले पाठिंबा. हा तरुणांचा विषय. एक तर महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध होत नाही, नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत आणि त्याच्यातच तुम्ही पाहता स्पर्धा परीक्षांचा देखील हा गोळ आहे. किती वेळा मुलं आंदोलन करणार? मागच्या वर्षी देखील ते चाललेलं. आणि हे जे बेसिक प्लॅनिंग आहे ते एमपीएससी वाल्यांनी एक तर काम करावं तर राजीनामा द्यावा त्यांनी. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलेलं होतं त्या जे काही आयोग आहे त्यांना आणि ही पूर्वी परीक्षा बघा हे कालच केलं सत्तेत हे सत्तेतली लोक आहेत. ट्विट करण्यापेक्षा त्यांनी खरं तर फोन करून सांगायला पाहिजे आणि आयोगाने देखील थोडं संवेदनशील प्रमाणे हे घेतलं पाहिजे. एवढा वेळ कशाला काढतात? जर काम जमत नसेल तर बाजूला व्हायला पाहिजे. पण मुलांचं एवढी गैरसोय कशाला? प्रत्येक वेळी आंदोलन करणं गरजेचं आहे का? त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला असं सांगतात की राजकारण केलं जातं, राजकारण केलं जातं. आता जर आयोग हे इंडिपेंडेंट असेल तर मी परत एकदा सांगेन, आयोगाने एकदा स्वतःला काम जमतंय की नाही जमत हा विचार करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.